जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या तृतीयपंथीयांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा व यासाठी शिबिरांचे आयोजन करावे असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्देश दिले आहेत। तसेच मतदान ओळखपत्र सर्व तृतीयपंथीयांना देण्यात यावे याबाबत जिल्हा प्रशासन कायम तृतीयपंथीयांसोबत राहील असं देखील त्यांनी सांगितलं आहे। नोंदणी झालेल्या तृतीयपंथीयांना शासकीय सर्व योजनांचा लाभ देण्याकरिता राज्यातील सर्वसमावेशक धोरण 2024 नुसार प्रशासकीय यंत्रणेला कार्यवाही करण्याबाबत आदेश देण्यात आले। दरम्यान कौशल्य विकास मधून स्वयंरोजगार करण्याबाबत तृतीयपंथीयांनी पुढाकार घेऊन व्यवसाय सुरू करावे असं देखील आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं आहे। दरम्यान तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण व कल्याण समितीची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। जिल्ह्यातील एकूण 166 तृतीयपंथीयांचे नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर या पोर्टलवरती नोंदणी झाली असून सर्व तृतीयपंथीयांचे ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात आले आहे। याबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला। दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुढील आठवड्यामध्ये 27 तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्याबाबत नियोजन करण्यात आलं आहे। तसेच तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक व आरोग्य समस्यांबाबत समितीमध्ये चर्चा झाली।